राज्यामध्ये आज काही भागामध्ये उन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे, तर काही भागामध्ये पाऊस पडणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा सरकारच्या माध्यमातून धक्कादायक बातमी आता देण्यामध्ये आली। गेल्या काही दिवसापासून हवामान थोडासा बदल झाला आहे, लक्षामध्ये घ्या। आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट रेड अलर्ट घोषित करण्यामध्ये आला। बघा 12 जिल्ह्यांना डायरेक्ट रेड अलर्ट देऊन टाकला आहे। आता याचे कारण देखील आपण तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत। सविस्तर मांडल्यापेक्षा अगदी 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया की महाराष्ट्रामध्ये या 12 जिल्ह्याला रेड अलर्ट सरकारने घोषित केला आहे। सध्या काय पावसाळा सुरू नाही, परंतु ऐन उन्हाळ्यामध्ये हा संकटी पाऊस येत आहे। आता याचे कारण देखील आपण पाहणार आहोत। नेमका हा पाऊस कशामुळे येत आहे, याचे कारण देखील काय आहे। बघा महाराष्ट्रासाठी पुढील काही तास आता धोक्याचे ठरणार आहे, कारण की बघा पुढील काही तासामध्ये मुसळधार पाऊस आणि ताशी 120 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार अशी शक्यता सध्या हवामान खात्याने पंजाबराव या तज्ज्ञांनी सांगितली आहे। हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी आपली कामे तातडीने आपटून घ्यावी। आता लक्षामध्ये घ्या, आता काही शेतकरी शेतामध्ये राहत असतील तर त्यांनी या ठिकाणी सोयीच्या निवाऱ्यासाठी जागा शोधावी। बघा या संकटामुळे नेमकं कुठे ढगफुटी होणार आणि कुठे गारा पडणार याची शक्यता देखील हवामान खात्याने सध्या सांगितली आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की आता जाणून घ्या महाराष्ट्रामधील हवामान खात्याच्या माध्यमातून आता या ठिकाणी गारा पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। बघा सध्या चक्रीवादळ निर्माण झालं आहे आणि आता हे चक्रीवादळ या 12 जिल्ह्यांना घेरणार आहे, म्हणजे की या 12 जिल्ह्यामध्ये आता सुरक्षेचा इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर शेतामध्ये राहत असताल किंवा कुठेही गावामध्ये राहत असताल तर तुम्ही पाहू शकता तुमच्या डोक्याच्या वरती एकतर खूपच जास्त ऊन पडलं आहे किंवा या ठिकाणी खूपच जास्त आभळ आलं आहे, ढग आले आहे। बघा आता या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला हा गंभीर इशारा लक्षामध्ये ठेवा। सरकारच्या माध्यमातून सुद्धा डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून सांगून डायरेक्ट यादीच देऊन टाकली आहे। या 12 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट घोषित करण्यामध्ये आला। आता बघा कोणते ते जिल्हे आहे ते देखील पाहून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून तेथे मोठी पडझड होऊ शकते। हो शेतकरी बांधवांनो, हो लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून हवामान खात्याने आता रेड अलर्ट दिला आहे। ही बातमी शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित नाही तर सामान्य नागरिकांसाठी देखील मर्यादित आहे, कारण की बघा आता पुढील काही 2 ते 3 दिवस धोक्याचे आहे आणि या 12 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने डायरेक्ट रेड अलर्ट देऊन टाकला आहे। काही भागामध्ये चक्रीवादळ येणार, काही भागामध्ये नुसतं वारं सुटणार, तर काही भागामध्ये गारा सुद्धा पडणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे। बघा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागासाठी डायरेक्ट रेड अलर्ट घोषित करण्यामध्ये आला। लक्षामध्ये घ्या, दक्षिण भागातून चक्रीवादळ शिरल्याने अचानक वातावरणामध्ये बदल होऊन विजांच्या कडकडाटा आता सुरू होण्याची भीती सध्या वाढली आहे। बाहेर ऊन असले तरी गाफील राहू नका, कारण बघा वाऱ्याचा योग प्रचंड असणार असून परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे। आता आपण सांगितलेले हे जिल्हे, या जिल्ह्यामध्ये एकतर ऊन असू शकते किंवा ढग आलेले असू शकते। बघा अगदी एका तासामध्येच वातावरण संपूर्ण बदलून जाणार आहे आणि विजांच्या कडकडाटासह सु वारं सुटणार आहे, ज्याच्या माध्यमातून डायरेक्ट गारा सुद्धा पडण्याची भीती हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आली आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, आता सॅटेलाइट इमेजमध्ये ढगांची मोठी मालिका दिसत असून सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्याने रायगड आणि पालघर बघा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे असं सांगण्यामध्ये आलं आहे। रायगड आणि पालघर या भागामधील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, नागरिकांनी समुद्रापासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असं देखील सांगण्यामध्ये आलं आहे। बघा अशा कडक सूचना प्रशासनाच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या, कारण की बघा वारं हे 120 किलोमीटर वेगाने वाहणार। बघा घरांची आणि
पिकांची दनादन उडू देखील शकते. म्हणजे की बघा, आता काही शेतकरी असे देखील आहे, आता सध्या ऐन उन्हाळा आहे, परंतु भरपूर शेतकरी असे आहे, काही शेतकरी जनावरांसाठी मका लावतात, काही शेतकरी वेगवेगळे पिकं लावतात, परंतु बघा आता नुकसान होणार. सरकारने स्पष्टपणे सांगितलं, मागं जे चक्रीवादळ आलं होतं त्याने जेवढं नुकसान झालं तेवढ्या नुकसानाची भरपाई या ठिकाणी सरकार करणार. परंतु आता पुन्हा या ठिकाणी चक्रीवादळ निर्माण झालं आहे. 120 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहे आणि बघा रेड अलर्ट सुद्धा काही जिल्ह्याला देण्यामध्ये आला आहे आणि ह्या 12 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आला आहे. बघा, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये ठाणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे. पुढच्या महिन्यामध्ये बघा त्या 3 तारखांना सुद्धा पाऊस या ठिकाणी रौद्र रूप धरणार आहे. परंतु आपण अंदाज या ठिकाणी आत्ताचा पाहत आहो, आजचा पाहत आहो. हो शेतकरी बांधवांनो, आजच्या दिवशी खूप मोठा पाऊस होणार आहे. आता हा पाऊस कशामुळे येणार हे देखील तुम्हाला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी हवामान खात्याने दिली. जागतिक हवामान विभागाने जळगाव आणि बीड बघा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला असून ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी बघा आता फळबागदारांना प्लास्टिक कव्हरने सुरक्षित करा असं सांगण्यामध्ये आलं. आता ज्या शेतकऱ्यांकडे बाग आहे, ज्या शेतकऱ्यांनी पपई पेरली असेल, केळी पेरली असेल, कोणताही पीक पेरलं असेल किंवा डाळिंब असेल तर या ठिकाणी नुकसान होऊ शकते. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बघा, पावसाचा जोर मान्सूनपेक्षाही अधिक भयानक असू शकतो. बघा, रक्ताचे पाणी करून फुरवलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आत्ताच खबरदारी घेणे हा सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरेल. आता बघा, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्या भागामध्ये वादळी पाऊस पडणार आहे. बघा, परभणी आणि जालना या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आत्ताच सावध व्हावे. कारण बघा, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात उभी पिके जमिनीदोस्त होण्याची भीती आहे. 2026 मधील हे सर्वात मोठे संकट आहे. आता वेगाने महाराष्ट्राच्या सीमेमध्ये सध्या प्रवेश करताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे अचानक वातावरण बदललं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये धोक्याचा इशारा जारी करण्यामध्ये आला. आता बघा शेतकरी बांधवांनो, निसर्गाचा कोप कधी होऊ शकतो. त्यामुळे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहणे आपल्या हातामध्ये असून प्रशासनाने या भागामध्ये हाय अलर्ट दिला आहे. विजा चमकतात असताना मोबाईलवर अजिबात बोलायचं नाही. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, मोबाईलवर बोलणे टाळा, कारण ते तुमच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक असू शकते. असा इशारा सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबरावजी डक यांनी दिला आहे. आता बघा, पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की मराठवाड्यामधील लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा मोठा फटका बसणार असून नागरिकांनी झाडे किंवा विजेच्या खांबापासून लांब राहावे. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये वादळाची स्थिती अधिक तीव्र होणार असल्याचे प्रत्येक अपडेटवर आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये येत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, लक्ष ठेवा, या ठिकाणी हा पाऊस कोणताही नैसर्गिक पडणारा पाऊस नाही. हा या ठिकाणी वादळी पाऊस आहे, जे की चक्रीवादळामुळे सध्या पडत आहे. बघा, विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना सुद्धा या चक्रीवादळाचा तडका बसणार असून त्यामुळे प्रवासाचे कोणतेही नियोजन टाळून टाका, कारण हे पाऊस गारांचा पाऊस या ठिकाणी होणार आहे. हे संकट अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून सॅटेलाईटद्वारे यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. विजा चमकताना पाण्याचे स्रोत किंवा उघड्या मैदानावर जाऊ नका, लक्षामध्ये ठेवा. तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी निवाऱ्यामध्ये बांधून ठेवा, असे सुद्धा आदेश किंवा सूचना देण्यामध्ये आले आहे. आता बघा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज थोड्याच वेळाने पावसाच्या सरीसुद्धा कोसळण्याची शक्यता आहे, असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने सध्या दिला आहे.
तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा ही कळकळीची विनंती. विजा चमकताना विजेच्या उपकरणापासून लांब राहा. झाडाखाली अजिबात उभे राहू नका, कारण विजा या ठिकाणी झाडावरच पडणार आहे. बघा, आता हा पाऊस ऐन उन्हाळ्यामध्ये पडत आहे. आता लक्षामध्ये घ्या, निसर्गासमोर कोणाच्याही चालत नाही, परंतु योग्य माहिती तुमचे प्राण आणि मोठे आर्थिक नुकसान नक्कीच या ठिकाणी वाचू शकते. या 12 जिल्ह्यांची परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत सतत पोचवत राहू, जेणेकरून तुम्हाला योग्य वेळी सावधान होता येईल. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, हे चक्रीवादळ नेमकं का निर्माण झाले. बघा, पश्चिम बंगालच्या महासागरामध्ये एक छोटंसं चक्रीवादळ निर्माण झालं होतं, ज्याने की बघा 4 ते 5 दिवसामध्ये रौद्ररूप या ठिकाणी धारण केलं आणि ते सध्या महाराष्ट्राला धडकत आहे. बघा, त्यामुळे या 12 जिल्ह्यामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस होणार आहे. हवामान खात्याच्या माध्यमातून तसा अंदाज जारी केला जात आहे. तर बघा, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. धन्यवाद.